गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. राज्याचं आर्थिक व्यवस्थापन चपखलपणे हाताळल्याचा दावा घटक राज्यदिनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केला होता. विरोधी काँग्रेस पक्षानं या दाव्याला थेट आव्हान दिलंय. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत हा दावा धादांत खोटा ठरवलाय. कर्ज काढून सण साजरं करणाऱ्या सरकारने राज्याच्या तिजोरीची वाताहत लावल्याचा आरोप चोडणकरांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या या अहवालाचा त्यांनी केलेला हा पंचनामा. काल खुबशा लोकांक गोंयच्या पेपरांचेर एक वाचून गोंयच्या लोकांक मिसगायड करपाचें काम गोंयच्या मुख्यमंत्र्यान केलें. काल एक स्टेटमेंट डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी आनी एक स्टेटमेंट रिलीज केला. हांव तो स्टेटमेंट म्हणत काय तो रिपोर्ट म्हणत हाजें म्हाकाच कळना, कारण सगळ्यात पब्लीश जाता आसतना तो एक रिपोर्ट दिलो म्हाका. म्हणजे गोंयच्या मुख्यमंत्र्यान डॉक्टर सावंत मॅनेज द स्टेट्स फायनान्स प्रुडेंटली. म्हणजे गोंयच्या फायनान्स हो गोंयच्या मुख्यमंत्र्यान एक बरें करून हँडल केला अशें एक रोजी पिक्चर दाखोवपाचो प्रयत्न बीजेपी सरकारान आनी गोंयच्या मुख्यमंत्र्यान गोंयांत केल्लो आसा. आयज टोटल लायबिलिटीज ह्या 8 वर्सांत त्यो 7-7.5 कोटी कडल्यान तो जवळ जवळ 25 ते 26,000 कोटी कडेन पावल्ली आसा. आनी हातूंतल्यान गोंयचो फायनान्शियल डिझास्टर ह्या बीजेपीच्या सरकारान आनी त्या तिनूय मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मण पार्सेकर, आदले मुख्यमंत्री सर्गेस मनोहर पर्रीकर आनी तेजे नंतर मुख्यमंत्री जाल्ले डॉक्टर प्रमोद सावंत हांणी कशें आमची फायनान्शियल पोजिशनाची वाट लायिल्ली आसा हें गोंयच्या लोकांच्या मुखार आसा. कशें करून हे लोन्स काडून सरकार चलयता. डे टू डे खर्चाक सुद्दां हांकां लोन काडपाक पडटा आनी सरकार चलोवपाक पडटा. हातूंतल्यान कळोन दिसता की गोंयची आर्थीक परिस्थिती ह्या सरकारान खंय पावयल्या ती. सो काँग्रेस पार्टी ह्या जो PR एक्सरसाइज जो मुख्यमंत्र्यान केला फटिंगपणा करून एक फटिंगपणा प्रोजेक्ट केल्यात लोकां मुखार, तेका आमी स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट करता. काँग्रेस पार्टी स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट द सेल्फ सर्टिफाईड क्लेम ऑफ द चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत. बीजेपीचे सगळे ऑफिस बेरर्स पदाधिकारी तेंचे कडेन एक आर्ट ऑफ जुमला आसा. केंद्रांतले ते हांगसरले आनी ते आर्ट ऑफ जुमला अशें करून दाखयता की एक फिलींग करतात ते लोकां भितर, एक फेक फिलींग करतात अच्छे दिन. तो तेंचो पंतप्रधानय करीत आसा अच्छे दिन ची एक फेक फिलींग. आनी तीच फेक फिलींग आयज गोंयचो मुख्यमंत्री आनी गोंयचे सरकार लोकां मुखार करतात. एक वेगळे रोजी पिक्चर ते लोकां मुखार दवरतात. काँग्रेस पार्टी स्ट्रॉंगली कंडेम द सेल्फ सर्टिफिकेट एक्सरसाइज बाय आवर चीफ मिनिस्टर विदाउट डुईंग एनी थर्ड पार्टी ऑडिट. म्हणजे कोण तरी थर्ड पार्टी ऑडिट करून सांगपाक जाय आशिल्लें की गोंयचे मुख्यमंत्र्यान फायनान्शियल हँडलिंग सामकें बरें केल्लें आसा. हें कोण तरी थर्ड पार्टी ऑडिट करून हो रिपोर्ट एक दिवपाक जाय आशिल्लो. सो हो रिपोर्ट आपल्याकूच आपुणूच दिता की आपूण फायनान्शियल हें बरें चलयता म्हणून. म्हणजे लोकां कडेन हेंची फेलियर ज्यो गेल्ली आसा त्यो फेलियर कवर अप करपाक हे असले फेक अच्छे दिन फिलींग लोकां भितर हाडटात. आनी एक PR एक्सरसाइज मॅन्युप्युलेटिव्ह फिगर्स मॅन्युप्युलेशन्स करून एक लोकां मुखार हो रिपोर्ट तेणी सेल्फ डिक्लेअर रिपोर्ट लोकां मुखार दवरलेलो आसा. हो रिपोर्ट दवरता आसतना खंयच फायनान्शियल फिगर्स प्रोवायड केल्ली ना. हे खंयचे तरी एक फायनान्शियल स्टेटमेंट दिवपाक जाय आशिल्लो. गेले क्वॉर्टराक कितें जालें, नव्या फायनान्शियल इयराच्या 2 म्हयन्यांक कितें जालें हाची फिगर्स खंयच उपलब्ध त्या रिपोर्टान करनात. सो खरो जर खंयचो रिपोर्ट दिता, रिपोर्ट तो कॉम्प्रेहेन्सीव आसपाक जाय. हो फक्त पार्ट खंयचे तरी हाडला आनी एक रिपोर्ट करून प्रोजेक्ट प्रेजेंट केला एक रोजी पिक्चर तयार करपाक. आमी मुख्यमंत्र्याक चॅलेंज करता, ताका डेअर करतात, वी डेअर द चीफ मिनिस्टर to provide the revised estimates of revenue receipts and
रेव्हन्यू एक्सपेंडिचर ड्युरिंग द लास्ट क्वार्टर म्हणजे जानेवारी टू मार्च ह्या हेजो रिवायज जे एस्टिमेट केल्ले तुमी ते आनी तेजे नंतर एक्च्युअल कितें जालें हें तुमी इमिजिएटली दोळ्या मुखार दवरात हें पब्लीक करात तुमी ते पब्लीक करनासतनाच फायनान्शियल रिपोर्ट दाखयता की तुमी बरें गेले म्हणून लोकांक कळपाचें कितें खंयची फिगराच्या आदाराचेर लोकांनी तुमचो हो रिपोर्ट एक्सेप्ट करपाचो सो मुख्यमंत्र्या कडेन मागता की मुख्यमंत्र्यान ताबडतोब एक रिवायज्ड एस्टिमेट्स तुमी केल्लो रिसिट्स अँड एक्सपेंडिचर आनी तेजे नंतर एक्च्युअल कितें जालें तें तुमी फिगर्स लोकां मुखार दवरात 2020-21 आमी 3,354 कोटीचे लोन काडले तेजे पयलीं 2019-20 हाजी जी फिगर आसा ती 2,600 कोटी ह्या वर्साक जरी आमची लोन्स दाखयतात ऑफिशियली 3,354 कोटीचे पूण एक्च्युअली मुख्यमंत्र्यान जे दाखोवना ह्या रिपोर्टान की आमची टोटल लोन्स म्हणजे टोटल आमचे लायबिलिटीज टोटल बोरोविंग्स ह्या वर्साच्यो इज नॉट 3,354 crores. This is a wrong figure because there are certain figures that have not been included. नाबार्डचे 33.54 crores हांगा इन्क्लूड जाल्लेच ना सेंट्रल लोन जो आसा 97 crores तो तूं इन्क्लूड जाल्लो ना जी क्लेम केले तेणी बिल डिस्काउंटिंग कॉन्ट्रॅक्टरांक बिल पेमेंट करपाक तेजे जवळ जवळ 410 कोटी ते हांगा हितून रिफ्लेक्ट जाले ना त्या भायर कॉर्पोरेशनाचे जवळ जवळ 200 कोटी सगळ्यांतल्यान सरकारान आपल्या अकाउंटान ट्रान्सफर करून घेतल्यात ते हांगा रिफ्लेक्ट जालना हे जर सगळी एड केली जाल्यार आमची टोटल जी लायबिलिटीज आसतली टोटल जो बोरोविंग ह्या वर्साची आसतली ती जवळ जवळ 4,200 कोटीच्याहून मायज आसतली म्हणजे हो धक्को दिवपा सारको हे फिगर्स एका वर्साक 4,200 कोटीची बोरोविंग्स इज अनप्रेसिडेंटेड केन्नाच जालना जावपाकूय शकना आणि ही फिगर्स जर पयली आमची जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियान जो GSDP एस्टिमेट डिक्लेअर केल्लो आसा गोंयचो विच इज अराउंड 81,502 crores हे जर कॅल्क्युलेट केले की 4,200 ह्या वर्साक जी आमची बोरोविंग्स जाल्ली आसात ते जर पळयले जाल्यार इट इज क्रॉसिंग 5% of our GSDP and this GSDP figure is not mine figure it is available in the public domain which government of India had estimated and if you calculate the total loans of 4,200 crores with 81,502 crores of GSDP that means it is crossing 5% which is a very very bad financial indicator so this itself shows how badly the Goa's finance was managed by our finance minister who is unfortunately the chief minister of Goa. हांव हेजे मुखार वयता सरकारान हो सगळो जो खर्च जो लोन्स येता थंय इन्फ्रास्ट्रक्चर खर्च करूं ना म्हणजे 80% खर्च एक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चराचेर खर्च करपाक जाय आशिल्लो पूण आमचो जवळ जवळ 70 to 80% जो खर्च आसा हे सगळे बोरोविंग्स आनी हें करून तो डे टू डे रेव्हेन्यू एक्सपेंडिचराक जाता सो डे टू डे एक्सपेंडिचराक लोन काडून करप इज नॉट अ गुड इंडिकेटर इज व्हेरी व्हेरी बॅड इंडिकेटर सो ऑन सेकंड काउंट ऑल्सो द फर्स्ट काउंट इज द बोरोविंग्स हॅव क्रॉस 5% ऑफ अवर GSDP which is a bad indicator second you are spending around 80% on the day-to-day expenditure that is the revenue expenditure and you are not spending money on the capital expenditure again a bad indicator सरकारान 200 कोटी वेगवेगळी जी कॉर्पोरेशन आणि बोर्ड्स जे आसात त्या बोर्ड्सांनी आणि कॉर्पोरेशन एक ऑटोनॉमस बॉडी त्यांनी त्यांचे चलपाक उत्पादन करून सेव्हिंग्स करून दवरलेले आसा सरकारान ह्या सगळ्या कॉर्पोरेशनाचे 200 कोटी सुमार रुपया आपल्या अकाउंटान ट्रान्सफर करून घेतल्या ते हांगा खंय तो रिफ्लेक्ट करना आणि तो म्हणटा फायनान्शियली मनी तूं मॅनेजमेंट बरें करता आणि हे करता आसतना सरकारान जे 10वेचे भुरगे आणि 12वेचे भुरगे जे एग्जामीचे फी पे करता गोवा बोर्डाक
त्या गोवा बोर्डा कडल्यान सुद्धा जवळजवळ 25 कोटी रुपया ट्रान्सफर करपाची तेणी वायट कर्तूत केल्ली आसा. म्हणजे ल्हान भुरग्यांचे सुद्धा एग्जामिनेचे पयशे जे गोवा बोर्डा कडेन आशिल्ले ते सुद्धा ह्या सरकारान काडून घेतलेले आसा. सो हे कॉर्पोरेशन आनी बोर्ड हेजे मुखार चलपाचें कशें? म्हणजे ताणें सरकारा कडेन परत परत भीक मागून मागून आपल्याला मुखारलो जे हे आसा चलोवपाचें. ह्या एका सरकार बरें फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणटा. म्हणजे तूं कॉर्पोरेशनाचे बोर्डाचे सगळे फंड्स तूं काडून घेता आनी तूं म्हणटा आपले सर्टिफिकेट दिता की तुवें सगळें फायनान्शियल हें बरें केल्लें आसा. मुख्यमंत्र्याक आमी चॅलेंज करतात. ताका जर हिम्मत आसा जाल्यार मुख्यमंत्र्यान जो आउट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटाक सर्टन फिगर्स येतात पूण सर्टन फिगर्स फायनान्शियल स्टेटमेंटाक येनात. ती सगळी फिगर्स खास करून जो पेमेंट इनकर केल्लो आसा गेल्या 5 म्हयन्यांत यू रिलीज दोज फिगर्स. वी वील एक्सपोज यू फर्दर. वी डोंट हॅव दोज फिगर्स रायट नाव. नोबडी हॅज दोज फिगर्स. वाय यू आर हायडिंग ऑल दीस फिगर्स? सो मुख्यमंत्र्याक जर हिम्मत आसा तुम्ही जर हे फायनान्शियल सारकें बरें केलें म्हणून सारकें सर्टिफिकेट दिता आपल्या हें करचें गेल्या 5 म्हयन्याचो आउट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जो पेमेंट्स इनकर जाल्लो आसा तो एक्सपेंडिचर तूं सगळें हें केल्लो आसा तो फिगर्स रिलीज कर ऑफ लास्ट 5 months रायट फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी 2021. त्याच बरोबर सरकारान आनीक सांगला अचिवमेंट म्हणून हे सगळे ते अचिवमेंट म्हणटात म्हणून आमी तो पॉयंट हें घेतात. 410 कोटी सरकार जो कॅपिटल एक्सपेंडिचराचेर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांक पयशे पेमेंट करपाक जाय तेंगेले जो पेएबल्स आशिल्ले ते पेएबल हे सगळे जे बरोविंग्स जाल्यार तातूंतल्यान केले ना. हे सगळे जर पयशे तांकां पे करपाक जर यूज केल्ले जाल्यार आमी समजपाक शकताले की सरकार फायनान्शियल घडी जाग्यार उडोवपाचो प्रयत्न करता. पूण ना, सरकारान तेंय केलें ना. सरकारान आयचें मरण फाल्यां दवरलां दुकडाक. म्हणजे कितें? महाराष्ट्र बँके कडेन अंडरस्टँडिंग केला, बिल डिस्काउंटिंग फॅसिलिटीज घेतल्यात आनी बिल एक्सचेंज सिस्टमाचेर 410 कोटी रुपया कॉन्ट्रॅक्टरांचेर तांकां क्लेम करपाक लायल्यात सगळे कॉन्ट्रॅक्टरांक. हांवें म्हायती प्रमाणे खुबशे कॉन्ट्रॅक्टरान मुद्दम गेले ना. कारण हे जर गेले जाल्यार तितून भितर तेंचे 3.30% कट जाता. म्हणजे सरकाराची कमिशन जालीच. कोणाक 10% वयता, कोणाक 5% वयता, कोणाक 1% वयता, हो पेमेंट वयताच. त्या भायर ही जर बिल डिस्काउंट करतले बँके कडेन जाल्यार प्रत्येक कॉन्ट्रॅक्टराक आपल्या पेमेंटांतलो 3.30% हे बिल डिस्काउंटिंगा खातीर ताजे पयशे वयता. आनी 410 कोटीचे जर हे पयलो वेव्हार जर जालो तांकां पेमेंट केलो म्हणून ह्या रिपोर्टान तेणी क्लेम केला आनी ते अचिवमेंट म्हणटात जाल्यार गोंयचे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बोल्सांतले जवळ 13 कोटी 13.53 crores 13.53 कोटी रुपया हे तांकां लुकसाण जाल्लें आसा बिल डिस्काउंटिंगा खातीर. आतां तुमी बिल डिस्काउंटिंग घेतलें सरकार बँके कडल्यान पूण 6 म्हयन्यानंतर 8 म्हयन्यानंतर 10 म्हयन्यानंतर ही लायबिलिटी आमची. ही प्रत्येक गोंयकाराच्या तकलेर ही लायबिलिटी आसा. तुम्ही बर्डन आनी गोंयच्या लोकांचेर मायज केल्लो आसा. हे कोण फारीक करतलो? आनी तुमी ते अचिवमेंट म्हणटात. हाव दीस कॅन बी अचिवमेंट? तूं परत आनीक लोन काडटा म्हणजे तुवें कंटिन्युअस इट्स अ विशियस सर्कल. तूं हें काडून तूं घुमणेत आसा आनी तूं आपल्याकूच सर्टिफिकेट दिता तूं हें सगळें बरें मॅनेजमेंट केलें म्हणून. हें जर सगळें खर्च करून तुवें इन्फ्रास्ट्रक्चराक खर्च केल्लो डे टू डे करता जाल्यार आमी समजपाक शकताले की तूं कितें तरी बरें करता, कल्याण करता. पूण तें तुवें केलें ना. यू हॅव नॉट शोन द कॉस्ट ऑफ बरोवींग आनी तेजो लॉंग टर्म जो इम्पॅक्ट जातलो ते खंयच तूं तुगेल्या रिपोर्टान जो रिपोर्ट तुवें क्लेम केल्लो आसा सेल्फ क्लेम थंय खंयच म्हणना. तेजे नंतर तूं आनीक क्लेम करता की CSR जे CSR एक्टिविटीज केल्यार बरी आसा पूण तेजी ट्रान्सपरन्सी खंय आसा? खंयच्यो कंपनीन कितले पयशे दिले CSR अंडर आनी ते पयशे तुमी खंय खर्च केले, कसले कामां खर्च केले हे पब्लीक डोमेनाक आयजूय ना. आनी तुमी म्हणून सांगता की हे अचिवमेंट म्हणून. म्हणजे हो सगळो गॉडबंगाल. खंयच्यान पयशे येयले, खंयच्या कंपनीन पयशे येयले, खंय पयशे खर्च केले तेजे डिटेल्स अजून कोणा कडेन ना.
सेकंडली तुम्ही अनेक अचिव्हमेंट म्हणटात की पर्संटेज ऑफ फंड युटिलायझेशन, जेका आमी युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणटात. म्हणजे केंद्र सरकारा कडल्यान वेगळे वेगळे स्किमीचे जे पयशे येतात ते खर्च जातात आणि ते खर्च जाल्या नंतर युटिलायझेशन इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, इट इज अन एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. ह्या सरकारचे म्हाका इतली काकूट दिसता की सरकार क्लेम करता काल आपल्या रिपोर्टान की ते 96% युटिलायझेशन सर्टिफिकेट जाली म्हणून, आणि तो सांगता की पयली ही 51% जाताली. अरे मुख्यमंत्री, दिस इज ऑनगोईंग प्रोसेस, आणि तू अशें करून प्रोजेक्ट केला की जवळजवळ 91% 96% जो खर्च जाला, खर्च केला, युटिलायज केला, तो आता केलो म्हणून. हो खर्च ऑलरेडी जाल्लो आशिल्लो. जेची जी फॉर्मेलिटी आशिल्ली युटिलायझेशन सर्टिफिकेट धाडपाच्यो, त्यो फॉर्मेलिटीज आता कंप्लीट केला आणि तू ते अचिव्हमेंट म्हणटा. म्हणजे हे तू लोकांक कशें करून पिशे करपाक सोदता, वेगळे वेगळे मॅन्युप्युलेशन्स करून. हे लोकांक कळचें म्हणून आमी खास करून हे तुमचे जी फटींगपणां आसा ती आमी आयज एक्सपोज करपाक सोदता. त्याच्या नंतर तुम्ही क्लेम करतात 500 कोटीचो लोन हो तुम्ही रिस्ट्रक्चर केलो आणि ते परत तुम्ही अचिव्हमेंट म्हणून दाखयतात. वेदर इट इज अ पब्लीक डिस्क्लोजर काय ना, तुम्ही खंयच्या कंपनी कडेन, खंयच्या बँके कडेन, खंयच्या फायनान्शियल इन्स्टिट्युशना कडेन तो रिस्ट्रक्चर केलो, कितले पर्संटेजचेर रिस्ट्रक्चर केलो हें कोणाक खबर ना. पूण तरी आसतना claiming 500 crores loan as a achievement, the restructuring is achievement. It cannot become achievement because it's an administrative process. आता तुम्ही सगळ्यांनी लोन काढले असतले, जेन्ना इंटरेस्ट मार्केटान देंवता तेन्ना तुम्ही तुमचो स्वताचो एज अ इंडिव्हिज्युअल लोन रिस्ट्रक्चर करता. प्रत्येक सारी कंपनी रिस्ट्रक्चर करता, कॉर्पोरेशन्स रिस्ट्रक्चर करता, की गव्हर्नमेंटान हो लोन रिस्ट्रक्चर करस. इट्स जे फायनान्शियल मार्केटाची इट्स ऑनगोईंग प्रोसेस, इट इज नथिंग न्यू अँड इट कॅनॉट बी अचिव्हमेंट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द डे. पूण ह्या सरकाराची क्यू येवपा सारकी तितली कमी जाता, कारण ह्या गजालींक ते अचिव्हमेंट करून लोकां मुखार, नजरे मुखार दवरता, ती फटींगपणां आयज सरकार हें करता. दुसरी म्हणजे ह्या सरकारान जवळजवळ 4,530 कोटी चो लोन हें केल्लो आसा. म्हणजे हो क्लेम करता की 4,530 कोटीचे आमचे लिमीट आसा ते वाडयला म्हणून. म्हणजे जेन्ना सेंट्रल गव्हर्नमेंटान डिसिजन घेतली की कोरोनाच्या पॅन्डेमिक टायमा खातीर लोन्स जो दिवपा आशिल्लो तो वाडयलो. एक्चुअली हो केंद्र सरकाराची मिस्टेक. केंद्र सरकारान आपले लोन काडप आनी स्टेटीक दिवपाक जाय आशिल्लो, कारण तुम्ही जीएसटीचे जे आमचे पयशे आसात ते तुम्ही आमकां टायमार दिनात. तू पहिले म्हणजे आमचे पयशे केंद्र सरकार दवरता आणि आमचे ह्या सरकाराक, केंद्र सरकाराक झगडून आमचे हक्काचे पयशे हाडपाची कापासतात ना. आणि त्या भायर तुम्ही हे सांगतात 4,530 कोटीचे लिमीट वाडयले, म्हणजे हे तुम्ही अचिव्हमेंट म्हणटा. अरे बाबयानो, हो जो लोन आयज सारी बँके सुद्दां सगळे इंडिव्हिज्युअलांक कितल्याक म्हाका सुद्दां कितले फोन येता, तुमकां सुद्दां कितले फोन येता आसतले. वेगवेगळे क्रेडीट बँक, वेगवेगळ्यो बँके फोन मारतात आणि सांगतात की तुझे जे लिमीट आसा ते वाडयलो न्हू, क्रेडीट लिमीट तुगेलो लोन सँक्शन केला असून कितलेच फोन येतात. म्हणजे सगळे लोन त्या घेवपा वचून ते अचिव्हमेंट जावपाक शकता. म्हणजे हे सरकार खंयच्या लेवलाचेर पावला ते हेजे वयल्यान कळटा की केंद्र सरकारान हो लोन काडप, म्हणजे केंद्र सरकार हुशार, ते आपूण लोन काडना, कारण ही जी लायबिलिटी आसा इंटरेस्ट पेमेंटाची हो तो राज्य सरकाराचेर दुखयता. जी आपली जबाबदारी आसा ती राज्य सरकाराचेर दुखयता आणि राज्य सरकाराक आयज लोन काडून सरकार चलोवपाक भाग्य पडटा. आणि निमाणे कडेन 4,200 कोटी जे काडला ते कंप्लिटली अनप्रेसिडेंटेड, म्हणजे ह्या वर्साक जे 5% परस मायज जाला. आणि ह्या 4,200 कोटीचे 25% फक्त इन्फ्रास्ट्रक्चराचेर स्पेंड जाल्ले आसा. 75 to 80% दे हॅव स्पेंड ऑन नॉन इन्फ्रास्ट्रक्चर, नॉन कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे जो डे टू डे जो खर्च जाता तो खर्च केला. दिस इज फायनान्शियली मिसमॅनेजमेंट. वी आर इन फायनान्शियल मेस. आणि जशें आमी पयलीं केल्लें, प्रेडिक्ट केल्लें की ह्या सरकारान आमकां ऑलरेडी फायनान्शियल बँक्रप्सीक पाविल्ले आसा. वी आर मूविंग टुवर्ड्स अ डिझास्टर. द वे वी हॅव बॉरोड द मनी, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स डिझास्टर. सरकार आंकडो लिपयता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियेन एप्रिलाक कॅलेंडर रिलीज केला सगळे स्टेटीचो, आणि तितून गोंय सरकार हांणी ऑलरेडी इंडिकेशन दिल्लें आसा RBI कडेन की आमकां 650 कोटीचो लोन ह्या फर्स्ट क्वॉर्टराक जाय पडटलो.
म्हणजे ह्या 3 महिने आणि ह्या 3 महिने 6 म्हयन्यांक जर पळयलें जाल्यार 1650 कोटीचो लोन हो सरकार काडपाक सोदता आनी मुख्यमंत्री आपल्याकूच सर्टिफिकेट दिता की सेल्फ सर्टिफायड केला की बेस्ट फायनान्शियल मॅनेजमेंट केल्ली आसून.